भुजबळांच्या भेटीनंतर भारती पवार बोलतायत, पाहूयात. आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल, काय कामं झाली पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि 2 तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे. त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. त्याबरोबर येवला असेल, निफाड, चांदवड, नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा, योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा. कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा. मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा अभ्यास, अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते, आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली आहे. थोडेसे आदित्य आहेत, जर ते मैदानात उतरले, आपल्या बघून प्रचार झाला, थोड्याशा सभा झाल्या, तर वातावरण निश्चितपणे थोडंसं अजून ताकद मिळेल असं वाटतंय. नक्कीच नक्कीच. बघा, महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत, साहेबांचाही प्रवास होतो आहे, तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहेत. ताई, पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण महायुतीचा प्रचार होत असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते. नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही. अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच ही सगळी परिस्थिती असताना तो आता माझा प्रश्न तू त्यांना विचारू काय? नाही, पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हणता येईल का? काय धाडस? दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. अरे माझा मतदारसंघ आहे ना एवढा त्याच्या. यावर असंच लक्ष असेल. धाराशिवमध्ये जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. आपण स्वागतपर भाषण सादर करावं. इथे दृश्य आपण पाहतोय. धाराशिवमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आणि धाराशिवमधले आपण हे दृश्य पाहतोय. जय भवानी। अब की बार लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे. तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा या 1-2 दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत. ह्या दोन्ही मतदारसंघातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारेच मी आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत, पाठीराखे आहेत, त्यांना विनंती करतो आहे. तुम्हाला सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीच असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे त्यांच्याकडनं. आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा कोणाकडून झालं? काँग्रेसकडनं. अहो, असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक
त्यांनी सांगणं वेगळं आहे ना. इथे कसं आहे, मोदी साहेबांचा चेहरा, मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा 10 तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जातील. साहेब, नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत काय झालं अजित पवारांचं एक स्पष्टीकरण. अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको होती, त्यांनी घाई केली. चलबिचल झाली. जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे चलबिचल झाली असं अजित पवार म्हटलं. ठीक आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, परंतु असं आहे ना की मी सुद्धा 1 महिना थांबवून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला. ठीक आहे. साहेब, गिरीश महाजनही नाशिकला आलेले आहेत. आज गिरीश महाजन नाशिकला आले आहेत. महायुतीचा तिढा सुटत नसताना गिरीश महाजन नाशिकला येणं, काही पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या. काय वाटतं, तिढा सुटेल, काही जागा कोणाकडे जाईल? युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार.